आजच्या पत्रकार परिषदेत माझ्या बरोबर उपस्थित आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे केंद्रातले मंत्री आणि आता उत्तर गोयचे उमेदवार श्रीपाद भाऊ नाईक, मंत्रिमंडळातले गोयचे शिरोडेचे आमदार आणि वॉटर रिसोर्सेस मिनिस्टर सुभाष भाऊ शिरोडकर, दक्षिण गोयची उमेदवार पल्लवी श्रीनिवास देंपो, आजच्या पत्रकार परिषदेक हांव तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करता। 7 मे निवडणूक आमचे दोन्ही उमेदवार उत्तरेक श्रीपाद भाऊ नाईक आणि दक्षिणेक पल्लवी श्रीनिवास देंपो यांचे उमेदवारी अर्ज आम्ही 16 तारखेर भरले आणि दोन्ही उमेदवारांचो पहिलो प्रचाराचो टप्पो पूर्ण जावन दुसरो प्रचाराचो टप्पो ऑलमोस्ट अर्दो जाल्लो आसा। सगळ्या मतदारसंघा भितर त्यांचो सेकंड प्रवास जो आसा तो चालू आसा। वेगवेगळ्या भागा भितर आमचे संघटनेच्या माध्यमांतल्यान बूथ बैठक, बाकीचे शक्ती केंद्र बैठका आणि 50 प्रमुख संमेलनां ही ऑलमोस्ट आज पर्यंत संबंध गोंयची पूर्ण जातली आणि त्यामुळे आता येणाऱ्या दिवसांनी विविध जाग्या भितर बारीक बारीक ऑनर मिटिंग्स आमचे केंद्रातले काही नेते गोंयांत येवपाचे आसात। एक सध्या अमित भाई शहाजी होम मिनिस्टर ते 24 तारीख गोंयांत येतले, आमचे विनोद तावडेजी हे 25 तारखेर गोंयांत येतले, त्यामुळे केंद्रातले नेते येवपाक लागिल्ले आसा आणि ताका लागून प्रचाराची एक बऱ्या तरेचो रिस्पॉन्स संबंध गोंयभर आमकां मेळत आसा। आज खास करून ही पत्रकार परिषद आसा कारण केंद्रात आमचे 2024 चे विकसित भारताचे संकल्पपत्र जे आमचो मॅनिफेस्टो जो आसा तो आमचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डाजी, होम मिनिस्टर अमित भाई शहाजी आणि डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगजी यांच्या उपस्थितीन दिल्ली हांगासर तो रिलीज जालो आणि त्याचेर फॉलो अप करपाक लागून आज आमचे मुख्यमंत्री मुद्दाम हांगा आयिल्ले आसात। त्याच्या भितर तो करता आसतना देशभरातल्या विविध जे स्टेक होल्डर आसात तांच्या कडल्यानूय सजेशनां मागिल्लीं, गोंयच्यानूय आमी सजेशन्स ती काडल्यात, ती आमच्यान आमी धाडिल्ली आसात आणि ताका लागून तें एकूण कितें आसतलें ह्या संकल्पपत्रांत म्हणजे 2024 संकल्पपत्र हे विकसित भारत 2047 कशा पद्दतीन फुडें वतले ह्या संदर्भातली हांव मुख्यमंत्र्याक विनंती करता की तांच्यांनी तुमकां ह्या संदर्भात संबोधीत करचे। ताच्या पयलीं जें संकल्पपत्र जें आसा तें तुमच्या सगळ्या समोर परत एकदा आमी हांगा दाखयता आनी त्या नंतर मागीर मुख्यमंत्री उलयतले। नमस्कार। आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचे परत एकदा स्वागत। आमच्यामध्ये आमच्या पार्टीचे अध्यक्ष आणि बाकीचे सगळे पार्टीचे लिडर्स श्रीपाद भाऊ शिरोडकर आणि पल्लवी देंपो सर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने लीडरशिप ऑफ ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी, भारतीय जनता पार्टी मोदी की गारंटी 2024 अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार ह्या हातूंतल्यान हांवें सुरवात केला। जसो अध्यक्षान सांगले तशें आमच्या केंद्रीय पार्टीन JP नड्डाजी आणि मोदीजी यांच्या सगळ्यांनी रिलीज केलो आपका संकल्प मोदी की गॅरंटी। ह्या हातूंतल्यान ये गॅरंटी पूरी होने की भी गॅरंटी, आम्ही फक्त गॅरंटी दिना तर ये गॅरंटी पूरी होने की भी गॅरंटी पुराय जावपाची गॅरंटी ही आमीच गॅरंटी दिता। ही आयज पर्यंत कोण गॅरंटी दिना, ही गॅरंटी इतक्याच खातीर दिता कारण आम्ही जे आतापर्यंत संकल्पपत्र दिला ताजे ऑलमोस्ट 90% ऑफ द इम्प्लिमेंट आम्ही करपाक शकला। खंयचो एखादो दुसरो प्रकल्प उरला आसतलो, अदरवायज 99% जे आहा पळय हे मी मुद्दामून काढून पळयात। त्या खातीर होय संकल्पपत्र परत फुडल्या 5 वर्सांक वयतले तेन्नाय बी तो आमी पुराय करतले आणि भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश तो पुराय करपाची हमी घेता।
ह्या कित्याक सांगता हो लोकांचो संकल्प पत्र आसा फक्त पार्टीचो न्ही तर हातूंतल्यान जवळपास पुराय देशभरांतल्यान 15 लाख सजेशन जे आसा पळय न्ही ही नॅशनल लेवलाचेर पार्टी कडेन आयली गोंयांतूय 20,000 सजेशन जी आशिल्ली ही पार्टी कडल्यान गेली ताज्या भायर नमो एपा वयल्यान 4 लाख सजेशन ही पार्टी कडेन आयली आनी ही सगळी सजेशन्स घेवनूच हे संकल्पपत्र तयार केल्लें आसा त्याती आमी सदोदीत लोकांचे आयकता आनी त्याच प्रमाणे आमी ते इम्प्लिमेंट करता बऱ्याच जाणांक जे दिसता पळय न्ही हे लोकाभिमुख सरकार चलोवपाचे संकल्प आसा हो संकल्पपत्र 4 पिलराचेर आसा सदोदीत जे सांगता नारी शक्ती युवा शक्ती किसान शक्ती आनी गरीब कल्याण ह्या 4 पिलराचेर आधारीत हो संकल्पपत्र आसा बाकीच्या बऱ्याच जणांच्या पार्टीचे संकल्पपत्र हे जाती आनी धर्माचेर आधारीत आसता आमचे जाती आनी धर्माचेर आधारीत ना आमचो पूर्णतः 4 पिलराचेरूच आधारीत आसा आमी ह्या संकल्पपत्रांत पंचसूत्री सांगलेली आसा पंचसूत्री कितें द डिग्निटी ऑफ लायफ क्वॉलिटी ऑफ लायफ इन्वेस्टमेंट एंड एम्प्लॉयमेंट क्वॉलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज एंड क्वॉन्टिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज ह्या पंचसूत्रींतल्यान आमी हो संकल्पपत्र फुडें व्हरता आनी फुडें व्हरता आसतना संकल्पपत्रांत आमी पयलीं जें सांगलां इतीच गरीब कल्याण हे गरीब कल्याण सांगता आसतना आयज पर्यंत 80 कोटी लोकांक फ्री ऑफ कॉस्ट 5 किलो कडधान्य जे आसा हे रेशन कार्डाचेर मुफत मेळटा वन नेशन वन रेशन हाच्या अंतर्गत त्या फुडल्या 5 वर्सांत कसो चालू दवरपाचो हो संकल्प आसा प्रधानमंत्री आयुष्मान भारत ही योजना 34 कोटी लोकांकडे आज आमी म्हणटा की हेल्थ इन्शुरन्स स्कीम आसा इतली व्हडली हेल्थ इन्शुरन्स स्कीम ही पयलीं केन्नाच नासली 140 कोटी जनते पैकी जेका 34 कोटी प्रधानमंत्री आयुष योजना स्कीम हेल्थ इन्शुरन्स इथं 0 डावन पेमेंट तांकां पेमेंट करचो पडना हे प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड दिता हाची किंमत पुराय देशभर लोकांक खबर आसा ओके आनी त्या खातीरच गोंयांतूय बी हाजे 54,000 म्हणजे आमचे DDSSY कार्ड आसाच पण ताज्याय भायर 54,000 फॅमिलीज ह्यो प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड हेच्या सकयल आसा आमी म्हटलां की इलेक्ट्रिसिटी बील झिरो इलेक्ट्रिसिटी बील हे जवळपास 1 कोटी लोकांनी आतापर्यंत रजिस्टर केले PM सूर्य घर योजना PM सूर्य घर योजनेच्या अंतर्गत झिरो इलेक्ट्रिसिटी बील दिवपाचें थारायलां गोंयांतूय बी हाजें इम्प्लिमेंटेशन खूब मोठ्या प्रमाणात जातलें माननीय मोदीजीच्या कार्यकाळात नारी शक्तीक खूब महत्व दिला हांव जे नारी शक्तीचें काम केलां तें सांगना बट ताचे तुका जस्ट लखपती दिदी हो कन्सेप्ट भारतीय जनता पार्टीन इंट्रोड्यूस केलो आनी एखादी घरांतली महिला ही लखपती जावपाक शकता सेल्फ हेल्प ग्रुपाच्या माध्यमांतल्यान अश्यो 3 करोड लखपती दिदी आमकां तयार करपाच्यो आसा आनी ताचें काम हे RDA डिपार्टमेंटांतल्या हातूंतल्यान सुरवात जालां गोंयांतूय बी गोंया सारकिल्या बारीक राज्यांत सुद्दां 11,000 वुमन ह्या हातूंतल्यान ह्यो आपलो बेनिफीट आतापर्यंत घेतलो अजुनूय हेजो फिगर जो आसा हो वाडटलो आमी सेल्फ हेल्प ग्रुप आनी ह्याच्या माध्यमांतल्यान वेगवेगळे तांकां मार्केट्स आनी अवेलेबल करून दिवप हाच्या खातीर काम करता थर्ड आनी म्हत्वाचें जर नारी शक्ती वंदन अधिनियम बिल 33% रिजर्वेशन हे इम्प्लिमेंट करपाची मोदी की गॅरंटी आसा आमी वगीच सांगना लोकां सारके फटोवपा खातीर आमी न्यायपत्रां बीन काडिना आमी जर काडटा इट इज गॅरंटी त्या खातीर 33% रिजर्वेशन हेय बी ह्या हातूंतल्यान फुडल्या इलेक्शनाच्या पयलीं म्हणजे ताच्या पयलीं लागपी कंप्लीट करतलो फॅसिलिटेटिंग द पार्टिसिपेशन ऑफ द वुमन इन द वर्क फोर्स मोठ्या प्रमाणात महिलांचो वर्क फोर्स हो खूब मोठ्या प्रमाणात वाडचो त्याच्या खातीर वुमन हॉस्टेल आसतली किंवा ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आसतल्यो इंडस्ट्रियल इस्टेटींनी वाडोवपाचोय बी हाजेर भर आसतलो वुमन्स हेल्थ हे आमच्या खातीर खूब वुमन्स हेल्थ एंड वेलबींग हाज्या खातीर चड भर दिला आनी तितूंतल्यान विशेष करून ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर ऑस्टिओपेरोसिस आनी एनिमिया हाजेर भर दिता आसतना टायम टू टायम चेकअप आनी ह्या सगळ्यो गजाली हातूंतल्यान करतले मोदी की गॅरंटी फॉर युवा के लिए युवा शक्ती के लिए हे सांगता आसतना स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग आनी त्याच बरोबर स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया हे सारकेले वेगवेगळे प्रोग्राम ह्या हातूंतल्यान घेतले स्किल डेव्हलपमेंट नवीन मिनिस्ट्री आनीक स्ट्रेंथन करून नवीन स्किलिंग मॅन फोर्स तयार करप आमी ताका म्हणटा की नॉट ओन्ली द ग्रॅज्युएट्स तयार करप तर तांणी स्किल्ड मॅन पॉवर तयार करपा खातीर ताजेर भर दिल्लो आसतलो मोदी की गॅरंटी फॉर सिनियर सिटीजन पयले फावटी सिनियर सिटीजनाक 70 वर्सां वयल्याक कोणीच हेल्थ इन्शुरन्स दिनाशिल्लो 70 वर्सां म्हणजे गोंयांत मेळटालो फक्त DDSSY कार्ड एकूच गोंय सरकार आसतलें अदरवायज कोणूच आसचें ना
बाकी खंयच्याच राज्यांत 70 वर्सां वयल्या मनशा कडेन हेल्थ इन्शुरन्स नाशिल्लो. आज देशभरात 70 वर्सां वयल्या मनशाक फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट अंडर आयुष्मान भारत कार्ड हाज्या सकयल प्रायवेट हॉस्पिटलांनी जातलो. सी द बीग डिफरन्स. गोंयांत तेजें म्हत्व कळचें ना, पण बाकीच्या राज्यांनी हेजें म्हत्व खूब व्हडलें आसा. कारण आमी आमचे एक तर DDSS म्हणजे फ्री ताका प्रायवेटान ऑलरेडी मेळटा. म्हणजे गोवा राज्य तशें आनी एक स्टेप फुडें आशिल्लें हें करता आसतना आमी म्हणटा की डिलिव्हरी ऑफ द गव्हर्मेंट सर्विसीस टू द डोर स्टेप्स. जसो आमी गोवा ऑनलायन पोर्टल सुरवात केला. गव्हर्मेंट ऑफ इंडियान कॉमन सिटीजन सर्वीस सेंटर ऑलरेडी सुरवातूय केल्लें आसा, पण ताका आनीक स्ट्रेंथन करून सेंट्रल गव्हर्मेंटाच्यो सगळ्यो सर्विसीस ज्यो आसा त्यो ऑनलायन पोर्टलाच्या माध्यमांतल्यान दिवपा खातीर कॉमन सर्वीस सेंटराचो खूब मोठ्या प्रमाणात उपयोग जातलो. मोदी की गॅरंटी फॉर किसान सन्मान. आमी जसो म्हणटा की शेतकऱ्याचो सन्मान करता आसतना स्ट्रेंथनिंग द PM किसान सन्मान, स्ट्रेंथनिंग PM फसल बिमा योजना, स्ट्रेंथनिंग फॉर द मिनिमम सपोर्ट प्रायस MSP दिवप हो केंद्र सरकाराची गॅरंटी आसा. कृषी इन्फ्रास्ट्रक्चर मिशन हे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर मिशन आमी सुरवात करता, जेणे करून वेगवेगळ्या कडेन जे इन्फ्रास्ट्रक्चर लागता इरिगेशन आनी हाच्या खातीर ते तयार केले वचून कृषी सॅटेलायट्स तयार केले वयतले. इरिगेशन फॉर द फार्मिंग हेतूंतल्यान PM कृषी सिंचन योजना आनीकूय बी स्ट्रेंथनिंग खूब मोठ्या प्रमाणात करतले. मोदी की गॅरंटी फॉर द श्रमिक सन्मान. आमी जो म्हटला सन्मान श्रमिक कामगार जे आसा जे फॅक्टरीनी काम करता, डेली वेजीसचे काम करता, ड्रायव्हर्स आसतले, क्लिनर्स आसतले, ह्या सगळ्यांच्या खातीर म्हणजे भितर ऑटो टॅक्सी ड्रायव्हर्स हे सगळ्यां खातीर सोशल सेक्युरिटी स्कीम ही केंद्र सरकार इंट्रोड्यूस करता, जेणे करून ताका आधार मेळटलो. ह्या पद्दतीन जे डेली वेजीस म्हणजे रिक्षा ड्रायव्हर्स आसतले किंवा गोंयांतले आमचे पायलट्स आसतले, ह्या स्किमीचोय ताका खूब मोठ्या प्रमाणात फायदो मेळटलो. पिरियॉडीक रिव्ह्यू ऑफ द नॅशनल फ्लोर वेजीस. मिनिमम वेजीस ज्यो आसा पळय हेजो टायम टू टायम रिव्ह्यू जो करपाक जाय आनी ज्यो वेजीस टायम टू टायम वाडपाक जाय जो पिरियॉडीक रिव्ह्यू जातलो, जेणे करून हो खूब मोठ्या प्रमाणात अनऑर्गनायज्ड सेक्टरांतल्या लेबराकूय बी खूब मोठो आधार जो आसा ह्या माध्यमांतल्यान मेळटलो. मोदी की गॅरंटी फॉर MSME विश्वकर्मा योजना. आतां आमी जी PM विश्वकर्मा योजना इंट्रोड्यूस केली, त्या विश्वकर्मा योजनेंतल्यान सगळ्या लोकां पर्यंत ती योजना पावप हाच्या खातीर खूब मोठो फायदो मेळटलो. ओके. त्या उपरांत आमी म्हणटा की सबका साथ सबका विकास. ह्याच बरोबर आमकां ट्रायबल हेल्थ हो खूब मोठो आसा. एलिमिनेटिंग ऑफ द माल न्यूट्रिशन इन द ट्रायबल चिल्ड्रन एंड प्रोवायडिंग देम कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ केअर. देशात गोंयांत खूब स्थिती बरी आसा, पण इतर देशात ट्रायबल हेल्थ हाचे कडेन विशेष लक्ष दिवचें पडटा. हे लक्ष जे आसा की सबका साथ सबका विकास हाच्या अंतर्गत दिवचें पडटा. आमी सुरक्षीत भारत आणि प्रॉस्परस भारत, सुरक्षीत भारत, समृद्ध भारत ह्या योजनेच्या सकयल बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर आसतले, रोड, रेल्स, कनेक्टिविटी, टॉवर्स, ऑप्टिकल फायबर्स ह्या सगळ्यो गजाली सुरक्षीत भारत आणि समृद्ध भारत ह्या खातीर करपाची गॅरंटी मोदी सरकार घेता. आनीकूय स्ट्रेंथन करपाक. इम्प्लिमेंटेशन ऑफ CAA सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट. आमी फक्त सांगूंक ना, आमी इम्प्लिमेंट करतले. जे बिल पास केलां ऑलरेडी इम्प्लिमेंटेशन तेजे ह्या टेन्युअरांत आमी सुरवात करतले. थर्ड लार्जस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. आमी जे म्हणटले की 11 नंबरा वयल्यान 5 नंबराचेर पावली. 2026च्या उपरांत वी आर म्हणजे 3ऱ्या नंबराचेर भारत देश थर्ड लार्जस्ट इकॉनॉमी म्हणून पावतलो. त्या खातीर आमी क्रिएटिंग द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज हाच्या खातीर वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट इन द इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्वीस, रुरल इंडस्ट्री, टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल डेव्हलपमेंट आणि स्वनिधी आणि मुद्रा लोन हाच्या सगळ्याचेर खूब मोठ्या प्रमाणात भर दितले. मोदीजींचें स्वप्न आसा की ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब भारत देश जावचो. इन ऑटोमोबाईल, इन फार्मास्युटिकल, सेमीकंडक्टर, टॉयज मेकिंग, इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्स, ओके, रिसर्च, इनोव्हेशन हातूंतल्यान ग्लोबल हब जे आसा पळय हे भारत देश जावचो ताच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. आमी गुड गव्हर्नन्सची गॅरंटी दिता आसतना इम्प्लिमेंटेशन ऑफ द युनिफॉर्म सिव्हिल कोड जो UCC गोंयांत आयज पर्यंत आसा, उत्तराखंड जालो, तो युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट करपाची गॅरंटी आमचें सरकार घेता. आमी सगळींच म्हणटा की आमी जे बील पास केलें वन नॅशन वन इलेक्शन, परत एकदा इट इज फॉर टायम सेविंग ऑफ टायम एंड मनी, वन नॅशन वन इलेक्शन हे इम्प्लिमेंट
हय 100% करतले. भारतीय जनता पार्टी त्या पद्धतीचो संकल्पय केल्लो आसा. म्हणून अशा पद्धतीन ही सगळी गॅरंटी माननीय मोदीजी दिल्या. 2025 हे वर्ष आम्ही म्हणटा जनजातीय गौरव वर्ष म्हणून सेलिब्रेट करतले. भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या बर्थ एनिवर्सरीच्या निमित्तान आम्ही जनजातीय गौरव वर्ष म्हणून साजरे करपाचें ठरयलां. आणि ही सगळी गॅरंटी ही आमचे सरकार दिता. तातूंतल्या तितून मोदीजी ही गॅरंटी दिता आसतना अर्द्यो गजाली ऑलरेडी ह्या टेन्युअरांनी इम्प्लिमेंट जाल्ल्यो. तितूंतल्यो युवा खातीर जाल्ल्यो एडिजन आमी मेरा युवा भारत ही इनिशिएटीव ऑलरेडी घेतल्या. प्रिफर्ड फॉर द स्टार्टअप डेस्टिनेशन एंड एक्सपान्शन ऑफ द इन्क्युबेटर भारत देशान ऑलरेडी सुरवात जाल्ली आसा. त्याच बरोबर आमी जे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना हातूंतल्यो गोंयांत आतां पर्यंत 11,000 ह्या योजनेच्या खाली ऑलरेडी यूथ ट्रेन्ड जाल्ले आसा. मुद्रा लोन 46 करोड लोकांनी बेनिफिशरीज आतां पर्यंत इंडियेंत आसा. गोंयांत 42,000 लोकांनी मुद्रा लोनाचो बेनिफिट्स घेतला. हांव तुका फक्त कळपा खातीर सांगता. संकल्प आमी जे म्हणटा की मुद्रा लोनाची लिमीट वाडोवन आतां 20 लाख रुपीज पर्यंत केल्या. प्रधानमंत्री जनधन योजना हे अकाउंट्स फक्त 10,000 अकाउंट्स आशिल्ले 2024. आतां ते 50 crores 10 crores अकाउंट्स आशिल्ले ते 50 crores अकाउंट आज प्रधानमंत्री जनधन योजनेचे अकाउंट्स ऑलरेडी जाल्ले आसा. 34 lakhs crore ट्रान्सफर्ड फ्रॉम द पीपल थ्रू द डीबीटी. आतां आमी पळयता की गोंयांत सुद्दां गोव्हर्मेंटा कडल्यान डीबीटी वचपी 2,05,000 डीबीटी गोंयचे अकाउंट डायरेक्टली डीबीटी ट्रान्सफर जे आसा पळय ते आहा. नारी शक्ती खातीर ड्रोन दिदी आसतले. स्वच्छ भारत मिशन ओपन डेफिकेशन फ्री अश्यो वेगवेगळ्यो योजना आमी सातत्यान म्हणजे PM उज्ज्वला योजना 100% इम्प्लिमेंट करपी. LPG गॅस कनेक्शन गोंय हे पयलें राज्य. ओडिया फ्री जावपी गोंय हे पयलें राज्य. जलजीवन मिशन इम्प्लिमेंट करपी गोंय हे पयलें राज्य. आणि त्याच बरोबर 100% कवरेज जर खंय दिलें आसत जाल्यार तेका गोंयांत दिल्लें आसा. हे सगळें सांगता आसतना PM किसान शक्तीच्या बाबतींत प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटी अजूनही स्ट्रेंथन करून म्हणजे आमी म्हणटा गोडाऊन फॅसिलिटीज ह्यो सगळ्यो ज्यो आसा पयली ह्यो आमी किसान शक्तीच्या अंतर्गत हांगासर इम्प्लिमेंट करपाक सोदता. श्रमीक सन्मानच्या अंतर्गत आमी जशें म्हणटा की गोंयांत आतां पर्यंत 65,000 वर्कर्स हे ई श्रम पोर्टलाच्या अंडर रजिस्टर्ड जाल्या. उरलेल्यांक बी हांकां सगळ्या जाणांक अटल पेन्शन आसतली, विमा योजना आसतल्यो ह्यो सगळ्यो योजना तांकां लागू जावच्यो म्हणून आमचो प्रयत्न आसा. MSME आणि ट्रेडर्स हांच्या खातीर ईज ऑफ वर्किंग कॅपिटल आणि स्ट्रेंथनिंग ऑफ PM विश्वकर्मा वेगवेगळ्यो गजाली सिम्प्लिफाय करता आसतना आमी हे सगळे म्हणजे वेगवेगळ्या पद्दतीन हांगासरी आमी ते करपा खातीर आमी फ्रंट हेजेर आसतले. सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास ह्या हेजेर म्हणजे हे करता आसतना एकलव्य मॉडल स्कुला सारखे स्कूल गोंयांतूय इम्प्लिमेंट करपाक. कॉन्स्टिट्यूशन स्टेटस ऑफ द OBC कमिशन आयज पर्यंत जे सांगताले पयलीं परमनंट OBC कमिशन सेटअप जर केन्ना जालें जाल्यार ते मोदीजीच्या टेन्युअरांत जालें. मायनॉरिटी कमिशन जर परमनंटली जर केन्ना जालें आसत जाल्यार ते मोदीजीच्या कार्यकाळांत जालें आणि ते मोठ्या प्रमाणात कामाक लागलेले आसा. त्या खातीर आयच्या हेजे भितर विकास बी और विरासत बी हे सांगता आसतना डेव्हलपमेंट ऑफ द वेरियस रिलिजियस कल्चरल अँड सिव्हिलायझेशन सिटीज हे करपाक म्हणजे आमी जशें म्हणटा की गोंयांत आमी फाटल्या फावटी एक्सपोजिशना खातीर मोर दॅन 100 crores ऑफ रुपीज आमी केंद्र आनी राज्य सरकार म्हणून स्पेंड करपाक शकले. ह्याय फावटी एक्सपोजिशनाच्या प्रसाद स्किमीच्या अंतर्गत 18 कोटी रुपया ऑलरेडी आमी स्पेंड करपाक सुरवात केले आणि एक्सपोजिशन जाता म्हणून आनीकूय पयशे मोठ्या प्रमाणात आमी खर्च करतले. PM स्वदेश दर्शन स्कीम ही केंद्र सरकार इम्प्लिमेंट करता आणि केंद्र सरकाराच्या वतीने बी वेगवेगळ्या पद्धतींतल्या लोकांक अशा पद्धतीत वेगवेगळे दर्शन घेवपाच्यो सुविधा उपलब्ध जातल्यो. जनऔषधी केंद्र आणि आयुष आरोग्य मंदिर जनऔषधी केंद्रा मार्फत 23,000 कोटी रुपया लोकांचे आतापर्यंत वाचले तांकां बेनिफिट्स जाला आनीकूय बी खूब मोठ्या प्रमाणात जनऔषधी केंद्र ही सुरू करपाची आसा. आमी अबकी बार मोदी सरकार अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार ह्या संकल्पनेच्या सकयल आमचे दोनूय सीट भारतीय जनता पार्टीचे आमकां गोंयकार मोठ्या प्रमाणात मतदान करून ताका निवडून दितले हाची हांव खात्री व्यक्त करता. आनी भाऊ 2 मिनटांचेर
नमस्कार. गेली कित्येक इलेक्शन्स भारतीय जनता पार्टी आणि गोंयान आमी दोन्ही सीट जिखले. केन्नाय दोन्ही सीट आयले, केन्नाय नॉर्थ गोवाचो सीट आयलो. केंद्रान जो जाहीरनामो जाहीर करता म्हाका सांगपाक खुशी भोगता की जवळ जवळ मोर दॅन 90% ताजें इम्प्लिमेंटेशन प्रत्येक वेळार केलां. आनी ह्याय वेळाचेर आमी सांगू शकतात की मोदीजीचे म्हणजे प्लॅनिंग जालें, त्या प्लॅनिंगाच्या माध्यमातून 99 तर 100% ह्या मॅनिफेस्टोचें इम्प्लिमेंटेशन आमी गोंयांत पूर्ण करतले हें म्हाका सांगपाक खूब खुशी भोगता. आमी फाटल्या सगळ्या तुमच्या पयलीं जे जे प्रोजेक्ट आमी सांगिल्ले ते प्रोजेक्ट हांगा पर्यंत गोंया पर्यंत पावोवपाचें आमी काम केल्लें आसा. आनी हाज्या फुडें जशें म्हणले प्रमाणे आमी जो जाहीरनामो आसा तो हांगा ताजें इम्प्लिमेंटेशन 100% करतले. तुमचे सगळ्याचे सहकार्या बद्दल हांव धन्यवाद दिता आनी जे जनते कडेन परत आव्हान करता की हो सर्वांगीण विकासाचो हो जाहीरनामो जो आसा तो सगळ्यांनी हें करचो. आनी अजुनूय तातूंतल्यान कितें जर नंतर ॲड करूं जाय जाल्यार एडिशनली नंतर आमी आयकून घेवन ॲड करपाची आमी शकतले. सगळ्यांक देव बरें. टायटल सॉंग उरला ते पयलीं रिलीज करता मागीर विचारा. पयलीं टायटल सॉंग टायटल सॉंग आसा गौरीश शुभम एक मिनिट राव. हा कोणाचा आहे मधला कोणाचा आहे सर एक थँक्यू. सीएम तुम्ही आता तुमचं मॅनिफेस्टो बेसिकली सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकासाचेर आसा. तरी आसतना चर्चीक आर्क बिशपाक सर्क्युलर कित्याक इश्यू करचो पडटा की सेक्युलर क्रेडेन्शियल वाल्यांकूच मतां दिया म्हणून. दे डोंट थिंक दॅट तुम्ही सेक्युलर क्रेडेन्शियल आशिल्ले तुमचे कॅन्डिडेट किंवा बीजेपी. हांव वेलकम करता. म्हाका दिसता आमी खऱ्या अर्थान भारतीय जनता पार्टी सेक्युलर आसा. भारतीय जनता पार्टी ज्या पद्दतीन
सबका साथ सबका विकास काम केलं हें करता आसतना आमी खंयसरूच डिफरन्स करूंक ना. तूं जर भारतीय जनता पार्टीचो इतिहास काडून पळयशीत 2012 ते 2022 ते 24 पर्यंत 12 वर्सांचो जाल्यार तुका काँग्रेसी पेक्षा चड काम म्हणजे मागीर तें एक्सपोजिशन आसूनी चर्च आसूनी ह्या सगळ्या खातीर केल्लें आसा. मायनॉरिटी कमिशनाचें सांगलें तुका केन्नाच तें स्ट्रेंथन नाशिल्लें. तें केंद्रांतूय आनी राज्यांत मायनॉरिटी कमिशन स्ट्रेंथन आनी तेजें बरें काम जावपाक लागलां. हें भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्याच कार्यकाळांत. त्या खातीर कांयच हरकत ना. खरें सेक्युलर जर कोण आसा जाल्यार भारतीय जनता पार्टी आसा. त्या खातीर म्हाका दिसता आमच्या कमळाकूच मत मारपा खातीर अंजनी काडला. भाजपाचें तत्व आसलें की पयलीं देश मागीर पक्ष आनी तिसरो मनीस. बट आयज तुमी मोदी की गॅरंटी अशें कित्याक काडलें भाजप की गॅरंटी अशें कित्याक ना? देश प्रथम द्वितीय पार्टी आणि तृतीय आम्ही. आमची पार्टी लीड माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतात आणि ऑफकोर्स इंडियन भाजप की आतापर्यंत जे असले पळय न्ही तेन्ना मोदीजीच्या तत्वाचेर बऱ्याच जाणांक विश्वास आसा आणि मोदीजी जे आतापर्यंत सांगलां सो ते केलां 100%. 10 वर्सांचो जेन्ना एखाद्या प्रायम मिनिस्टरान काम केल्या उपरांत ताजेर विश्वास लोकांचो बसलेलो आसा. त्या खातीर बरेच जाण जे अलायन्स आनी बाकी खूब जाण जे लोक आसा पळय नो डावट तांकां जे थोड्या जाणां म्हणजे ताणें जशें आत्तां सांगलें की भारतीय जनता पार्टी वेगळ्या रंगांतल्यान पळयताले तर आतां मोदीजी इज एन वर्ल्ड लिडर. त्या ती बाकी देशभरांतले पळयता आसतना सुद्दां माननीय मोदीजीच्या तत्वाचेर तांचो विश्वास आसा. ह्या तत्वाचेर आमी मोदीजी की गॅरंटी मोदी की गॅरंटीवरती काल काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला. मोदी कोण, नीरव मोदी की ललित मोदी, असा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी प्रश्न विचारलाय. म्हाका म्हणजे तो कोण पळय न्हू ते अमित पाटकराक विचारात. आमी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेणी देशात येदे व्हडलें काम केलां हें जर अमित पाटकराक दिसना न्ही जाल्यार म्हाका परत आनी वेगळें सांगचें पडटलें. म्हाका त्या खातीर बिलो द बेल्ट उलोवपाचो ना म्हणून हांव उलयना. सर ब्लॅक मनीचे दर वर्सा ब्लॅक मनीचे सरदेसायान काल हांगसर मिडियाक ब्रीफ करतना आफ्टर फायलिंग नॉमिनेशन म्हणलां डेम्पो ब्रँड इज बिगर दॅन BJP. ते खातीर तिका तिकीट दिल्या आनी तिणें एडमीट केल्या गोंयांत हायस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट हो गोंयांत हायस्ट आसा म्हणून. तिणें जे कडेन भोंवले थंय तिका लोकांचो हें मेळ्ळो आनी तिणें सांगलो म्हणून सांगलें. भारतीय जनता पार्टी ही खूब व्हडली पार्टी आसा. डेम्पो ही प्रायवेट लिमिटेड तांची स्वताची कंपनी आसा. नो डावट गोंयांत डेम्पो फॅमिलीक ह्या पयलीं पासून वळखता. आमी डेम्पोक तिकेट जी म्हणजे पल्लवी डेम्पोक तिकेट दिल्ली आसा ही तेंच्या कामाच्या आधाराचेर तिच्या पॉप्युलरिटीच्या आधाराचेर. भारतीय जनता पार्टीच्या पेक्षा डेम्पो ब्रँड व्हडलो ना. आमच्या खातीर भारतीय जनता पार्टीच व्हडली आसा. तिची पॉप्युलरिटी आसा, तिची बाकीचें तेंचें काम आसा. सो दॅट तेंचे एड्युकेशन इन्स्टिट्यूशन आसतले, स्पोर्ट्स क्लब्स आसतले, IT इंडस्ट्रीज आसतली, ह्या सेक्टरांत तेंचें काम आसा. एखादो मनीस पॉप्युलर असल्या कारणान तो लोकां मदीं बेगीन वता. सो दॅट तांचें नांव डेम्पो हे पॉप्युलर आसतलें. बट भारतीय जनता पार्टी व्हडली आसा. आमकां डेम्पो ग्रुप भारतीय जनता पार्टीच्या पेक्षा व्हडलो ना. ब्लॅक मनीच्या दर वर्सा 2012, 2014 आनी 2019 ब्लॅक मनीचो मुद्दो मॅनिफेस्टोन आसतालो. ह्या वर्सा तो खूब कमी प्रमाणात दिश्टी पडटा. कारण जायते जे लिडर न्ही जे एम्प्लॉय हे आसा कंपनीज आसा ते भायर पळोवन गेले तांकां परत हाडपाची एक प्रक्रिया आशिल्ली ताचेर कांय अजून पर्यंत जावना. दुसरी गोष्ट करप्शन चार्जीस आशिल्ले कोट्यांनी कोटींचे तांकां BJPन घेतल्या. सो ताचेर तुमी कशें पळयता? आनी जायत्यो कंपनी लॉसान दाखयल्यो पूण इलेक्ट्रल बॉन्ड दिले. सो ताचेर तुमी कशें पळयता? एडिशन टू तेका एडिशन एक असं काल कॅप्टन विराटोन आरोप केला जो 15 लाख मोदी की गॅरंटी विदाउट वॉरंटी म्हणला आनी 15 लाख जे लोकांच्या खात्यांत येतले म्हणलं ते पावले काय विचारपाची गरज आसा म्हणलें. आनी ब्लॅक मनी काळो धन हाडटले म्हणलं ते केन्ना काय म्हणून. परत एक तुका सांगता तुमी दोगूय जाण जे इतके प्रश्न वांगडा दिताना पळय ताजेर डायरेक्ट तुका हांव परत सांगता. 5 लाख रुपयाचो जो हेल्थ इन्शुरन्स स्कीम दिलो पळय न्ही रे तो तुमी 5 वर्सां काडून पळयात. ओके माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन आयुष्मान कार्ड जे सुरवात केलें वर्साक 5 लाख रुपया. तशें जर पळयत जाल्यार 25 लाख रुपया पयल्या तेका जाले 25 लाख 50 लाख रुपयाचे कार्ड आमी दिले तुका. 15 लाखाची गजाली सांगता. 25 लाखाचे कार्ड फाटल्या 10 वर्सां जाले तुज्या हातांत आसा. ओके दुसरी गजाल आमी जे पयशे डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर करपाचे आसा तांकां डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफरूय केले. शेतकऱ्यांक केले, नुस्तेकारांक केले, दुधकारांक केले. ओके इवन दो तेंच्यांनी जनधन अकाउंट मोदीजीच्या विश्वासाचेर विश्वास धरून तेंच्यांनी जनधन अकाउंट ओपन केलो पळय न्ही त्या 2 कोटी लोकांचेर अकाउंटाचेर 6,000 रुपया 2 फावटी ट्रान्सफर केले.
हे केन्नाच म्हणजे गेल्या 60 वर्साच्या काँग्रेसीच्या कार्यकाळात कसलोच फॉर्म भरिनात तर पयशे ट्रान्सफर केले केन्नाच जावंक ना. म्हणून सांगला इट इज अ मोदीजीच गॅरंटी आनी पुरी करपाची गॅरंटी मोदीजीचीच गॅरंटी आसा. त्या खातीर तुवें शेवटी फक्त टच करता आसतना एकूच सांगता तुका, कायदेशीर जर कोण पयशे दिवपाक सोदता खंयच्याय पार्टीक जाल्यार तेणी ते दिवचे. ताज्या खातीर बाकीचे सगळे विशय आशिल्ले. बेकायदेशीर खंयच्याच कोणाच कडल्यान मापकाय घेवपाची आमची इच्छा ना. कायदेशीर कोण जो मदत करता पळय तेंच्यांनी कायदेशीर पयशे दिवचे. हांगासर वेगवेगळे जे कॅन्डिडेट आहा पळय रे, बेकायदेशीर पयसो कितलो लोकांचो लुटला पळय न्ही तो खबर आहा. जे कॅन्डिडेट आसलेले तेंच्यांनी बेकायदेशीर पयसो, म्हाज्या कडेन हांव परत सांगता, म्हाका म्हाजेर उलोवपाक किंवा आमच्या पार्टीचेर आनी कॅन्डिडेटाचेर उलोवपाक तिसऱ्या मनशाचो वापर करचो न्ही. जाय जाल्यार स्वता उलोवचो. हांव वीथ प्रूफ उलोवपाक शकता, वीथ प्रूफ. आनी हे गोंयकारांक खबर आहा, गोंयकार अजून विसरोंक ना. प्रत्येक गोंयकार जाणा, प्रत्येकाक हाय लागल्या. स्वताच्या बर्सांतले जेन्ना 5 लाख रुपया 2 लाख रुपया कश्टाचे ते दवरलेले बँकेत ते जेन्ना बुडल्या पळय न्ही रे, लोकांक हाय लागल्या, लोक अजून विसरूंक ना. आनी परत सांगता, हांव वीथ प्रूफ दाखोवपाक शकता. आनी कोणी कोणी दुसरो तिसरो कोणी उलयता तेजेर हांव वचना, पण म्हाजेर उलोवपा खातीर तिसऱ्या मनशाचो वापर करूंनी, कांय फरक पडना म्हाका. पण तेंय सांगता हांव, त्या ती प्रत्येक जाण गोंयकार थोडोसो कशें आसा, गोंयकारांक आमच्या मातशी विसरपाची संवय आहा. त्या ती सांगता. आनी प्रत्येकाचे थोडे न्ही ते जवळपास तशें पळोवंक वचत जाल्यार शेअर होल्डर कितले हाडले ते खबर आहा मरे? कितले हाडले शेअर होल्डर? एप्रॉक्सिमेटली द 4 lakhs, 4 लाख लोकांचे पयशे एप्रॉक्सिमेटली हे भितर बुडल्या. मागीर कोणाचे 35,000 आसूं ते 35,000 रुपया त्या वेळार जे आशिल्ले पयलीं ते ताका आयज जवळपास 3 लाखाची किंमत आशिल्ली तेजी. पण त्या वेळार बुडले ते ताका मेळूंक ना. लोकांक खबर आहा. आनी हे कित्याक बुडले, कोणा खातीर बुडले ते सांगात. ते विचारपाची गरज आसा. अरे जेन्ना आमी म्हणटा की लोकांचे पयशे लोक एक विश्वासान ठेवी म्हणून दवरता, त्या खातीर स्वार्थाच्या राजकारणाचो उपयोग हांगा वयर बसतना तेंच्यांनी स्वार्थाक करूंक ना. आनी बदल जो सांगलो पल्लवी डेंपो जर हांगासर उबी रावले आसत, स्वताच्या हेच्या खातीर रावूंक ना. नो डावट भारतीय जनता पार्टी तिकीट ऑफर केल्या, तिची पॉप्युलरिटी पळोवन आनी ह्या देशाचे आनी राज्याचेच भले करपा खातीर वयर बसलेल्या पैकी एखाद्यान जर ह्या पदाचो फायदो स्वता खातीर घेतला आसत जाल्यार सांगतो तुमी. तेच दिसा रेजिग्नेशन दिवन घरा वचपाची तयारी आसा आमची. आमी स्वता खातीर राजकारण करिना, देश प्रथम ह्याच भावनेंतल्यान राजकारण करता. आमकां देश प्रथम, राज्य प्रथम, मागीर पार्टी आनी तेज्या उपरांत आमी आसा. आमकां त्या खातीर आमी स्वता तसलोच फायदो स्वताक वापरूंक ना. ब्लॅक मनी इश्यू देशान उरलो ना, ब्लॅक मनीचे इश्यू आसा. ब्लॅक मनी हो इश्यू जो आसा पळय न्ही, हाजेर वेळच्या वेळी केंद्र सरकारान वेगवेगळे डिसिजन्स घेतलेले आसा. हाज्याय फुडें ब्लॅक मनी ह्या इश्यूचे डिसिजन्स पार्टी घेतली. म्हादय हो इश्यू दिसलो ना. म्हादय हो इश्यू गोंय सरकार आनी केंद्र आपल्या कर्नाटका हांच्या मदली डिस्प्यूट आसा, विच इज इन द सुप्रीम कोर्ट. आनी हांवें परतूय सांगलां आनी आमी कंटिन्युअसली फॉलोअप करता. ऑलरेडी केस सुप्रीम कोर्टान सुरू आसा, प्रवाहाच्या दृश्टीनूय सुरू आसा. तुम्ही आता म्हापसा कोणाचे उलयले की थंय तुमचे प्रूफ आसा म्हणून तुमी एक्शन कित्याक घेना तर जे कोण इनवॉल्ड आसा तातूंत? लोकांचे 4 लाख लोकांचे पयशे बुडयले तांचे एक्शन जालें ना. ऑलरेडी जे आहा पळय न्ही बँक म्हणजे ताजेर आमी लिक्विडेशन हय एक म्हणजे लिक्विडेटर घातलो. लिक्विडेटरा कडल्यान बाबड्यान थोडे कितें मेळपाक जाय पळय न्ही रे, तितके तरी पयलीं मेळचे. आनी इट इज कम्स अंडर द सेंट्रल RCS. अजूनय केस मॅटर थंयसर सुरू आहा. जाय जाल्यार परत एकदा फायल उगडूं येता. सेंट्रल RCS कडेन फायल आसा. दिवपाचे आमकां 70 कोटी आसा आनी एसेट 200 कोटी आसा. दिवपाचे 70 कोटी आसा, 200 कोटीचे एसेट आहा. दिवपाचे 70 कोटी आसा, एसेट 200 कोटीचे आहा. तुम्ही शेअर होल्डरांचे पयशे कित्याक दिना? सेंट्रल आपले रिझर्व्ह बँक आनी सेंट्रल कॉपरेटिव्ह जे ते डिसिजन घेवपाच्या वाटेर आनी त्यांनी सांगला की पयलीं शेअर होल्डरांचे बारीक बारीक पयशे सगळे क्लियर करून ताज्या उपरांत ते डिसिजन घेतले. सीएम सर, जाहीरनाम्यात एक मोफत वीज घोषणा आहे. ती घोषणा ऍक्च्युअली आम आदमी पार्टीची कॉपी केल्याचा आरोप केला जातो. नाही हांव तुका सांगता ताजेर एकदम आमी PM घर योजना सोलार पावर तुज्या घरार तुवें जनरेट करची, तुका जाय तितकी वापरची आनी उरलेली तुवें ग्रिडाक दिवची. तातूंतल्यान तुजें घर जें आहा पळय न्ही रे हें मोफत जातलें. आमी ताका डायरेक्ट मोफत दिवंक ना. हेचेर करून 2 गजाली साध्य जाल्ल्या. एक सोलार एनर्जी प्रमोट केल्या आनी दुसरे गरिबांक ताका फ्री
वीज दिवपाचें काम आमच्या सरकारान भाऊ केलां. भाऊ 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 काल 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 20,000. भाऊ थोडे लिमिट असता न्ही सगळी झाली भाऊ भाऊ काल तुमच्या हांव पळोवपाक पावना. भाऊ मेजर पॉईंट केला तातूंत तुमकां अरे तुम्ही चित्र हांव तुका सांगपाक विसरलो हितून सगळ्यात व्हडलो मेन्शन केला पळय रे आमच्या नुस्तेकारांचो फोटो पेलेचो आयला तो तुम्ही मुद्दाम काढून पळया तो पेले नुस्तें घालून नेट जो आहा पळय न्ही ते फोटो इटसेल्फ गोंयच्या नुस्तेकारांचो पेले भितर सावताचो आहा तो. इट इज फोटो न्ही तर इट इज मत्स्य संपदा योजना जी आहा पळय न्ही इट इज कन्सिडर्ड फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ गोवा हो पळय हो फोटो जो आहा पळय न्ही हो फोटोच न्ही मत्स्य संपदा योजना ही मुळात तशी कोस्टल स्टेट सगळे करता असताना गोंयकारा कडल्यान येल्ली सजेशन हेतूंतल्यान तुम्ही रथ भोंवडायल्लो पळय तू जस्ट फोटो काय धरता मरे तुम्ही रथ बी गोंय हे 2 खासदारांचे राज्य त्याच्यातलं एक पिक्चर केंद्रातल्या मॅनिफेस्टोन वचप दिस इज अ बिग थिंग. तुम्ही पळयता असताना की हेतूंतल्यान पळयता देश येदो व्हडलो आहा देशात प्रत्येक कडेन 8 खासदारापासून 70 खासदारापर्यंत पार्टीन आमच्या रिलीज आम्ही जो पळय गोंयचो मॅनिफेस्टो वेगळो रिलीज जातलो तो आम्ही बँकेचो इशू काढला पळय तो कितले वर्सांच्यान आतां पळय इलेक्शनाक रावला म्हणून हो बँकेचो एक मिनिटान तेणे श्रीपाद भाऊ ओपन चॅलेंज केलें हेजेर डिबेट ओपन करूया म्हणून. पळय हांव परत एक सांगता ताका श्रीपाद भाऊ चॅलेंज करू नाका जाय जाल्यार म्हाका चॅलेंज कर म्हणून सांग. हांव आतां परत सांगता जाय जाल्यार म्हाका चॅलेंज कर हांव केन्नाय आतां सद्या फक्त हांव बिजी आसा म्हणजे ह्याय कॅम्पेनिंगान आनी वेगवेगळ्या स्टेटींनी वचपाक. एकदा इलेक्शन सोंपलें म्हणजे सेंट्रलाचें इलेक्शन पूर्ण सोंपलें काय ना ताका जायत्या विशयाचेर हांव डिबेट करता ताका जायत्या पळय फक्त म्हापसारपण न्ही नो डावट म्हणजे तरी पूर्ण सुरुवातीपासूनच्या राजकारण आतापर्यंत बी चॅलेंज करची माझी उलोवपाची तयारी आहे. सर खंयची 5 सजेशनां गोंयच्यान जी तुमकां खबर आसा मेजर आयिल्ली अशी मेजर 5 सजेशनां आमच्या डिटेलान आमी घेऊन आमच्या मॅनिफेस्टोची आसतली. भाऊ 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 काल काल तुमचे प्रतिस्पर्धी म्हणाले की श्रीपाद नाईक हे माझे चांगले मित्र आहेत आमची मैत्री राजकारणापलीकडची आहे. असायलाच पाहिजे राजकारणात अशी असायलाच पाहिजे. आम्ही तेच म्हणतोय की राजकारण इलेक्शन पुरतं आहे आणि त्यामुळे हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. कॉर्डियली आपण आपलं राज्य चांगल्या पद्धतीने चालू शकतो.